हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। लिंबाचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं। भारतात बहुतेक लोकांना साईड डिश म्हणून लोणचे खायला आवडते। पराठ्यांसोबत, डाळ भातासोबत लोक आंबा, लिंबू किंवा मिरचीचे लोणचे अगदी आवडीने खातात। लिंबाचे लोणचे जेवढे स्वादिष्ट आहे तेवढेच ते आरोग्यदायीही आहे। तर आज मी तुमच्यासाठी लिंबाच्या गोड लोणच्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जे की मी उन्हात बनवलेलं होतं। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 9 मध्यम आकाराची लोणच्यासाठी लागणारी पातळ सालीची लिंब घेतलेली आहेत। लोणच्यासाठी कधीही जाड सालीची लिंब वापरू नका आणि लिंब घेताना त्यावरती काळे डाग नसावेत आणि पातळ सालींची असावीत, पिवळे धमक असावेत, अशी लिंब लोणच्यासाठी वापरली जातात। तर इथे मी सगळी लिंब चांगली धुवून घेतलेली आहेत। धुवून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला ती व्यवस्थित पुसून घ्यायची आहेत, अगदी कोरडी करून घ्यायची आहेत। कोरडी करून झाल्यानंतर आपण याच्या फोडी करून घेणार आहोत। इथे मी लिंबू मधोमध कापून घेतलेला आहे आणि आता शक्य होईल तितक्या याच्या बिया काढून टाकायच्या आहेत। सुरीने अशा वरवरच्या बिया काढून टाकायच्या आहेत। जर बिया लोणच्यामध्ये राहिल्यात तर लोणचं कडवट होऊ शकतं, त्यासाठी तुम्ही यामधल्या सगळ्या बिया काढून टाका। आता आपण याच्या लहान फोडी करून घेणार आहोत। तर एका लिंबाच्या 8 फोडी होतील अशा केलेल्या आहेत। जर तुमचं लिंबू आकाराने मोठं असेल तर तुम्ही याच्या जास्त फोडी पण तयार करून घेऊ शकता। आता फोडी केल्यानंतर पण तुम्हाला जर बिया दिसत असतील तर त्याही काढून टाका। इथे आता मी साऱ्या लिंबाच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण हे एका खोलगट भांड्यामध्ये घेऊयात। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात। तर मी इथे साधारण 1.5 चमचा मीठ घातलेले आहे। तुम्ही लोणच्यासाठी किती लिंबू वापरणार आहे त्यावरती मिठाचे प्रमाण ठरवा। त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर चांगला कलर यावा यासाठी घातलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। गोड लोणच्यामध्ये पण थोडंसं लाल तिखट वापरलं जातं। त्याचबरोबर अर्धा चमचा जिऱ्याची पूड सुद्धा घातलेली आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे टॉस करून करा किंवा हातानेच मिक्स करून घ्या। लिंबाच्या फोडी या मीठ आणि तिखटामध्ये मुरवत ठेवायच्या आहेत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे काचेची स्वच्छ बरणी। बरणी आधी स्वच्छ पाण्याने धुवून ती उन्हात वाळवून घ्यायची आहे। यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये, त्यासाठी उन्हामध्येच वाळवून घ्या। आता यामध्ये आपण लिंबाच्या फोडी भरूयात। आणि झाकण लावून 4 ते 5 दिवस उन्हामध्ये मुरवत ठेवूयात। ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर आणि गूळ मिक्स करायचा आहे। प्रत्येक दिवशी बरणी उन्हामध्ये ठेवायच्या आधी चमच्याने फोडी वर खाली करून घ्या। चार ते 5 दिवस झाले की आता आपण यामध्ये गूळ आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे। तर गुळाचं प्रमाण आणि साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। ज्यांना फक्त गूळ वापरायचं आहे ते गूळ वापरू शकता। साखरेमध्ये पण हे लोणचं बनते। आता यामध्ये मी 1 वाटी गूळ बारीक चिरून घातलेला आहे। गुळाबरोबरच मी साखर वापरणार आहे, तर साखर पण 1 वाटी घ्यायची आहे। जर कमी पडत असेल तर तुम्ही त्या अंदाजानुसार साखरेचं प्रमाण वाढवू शकता। सुरुवातीला आपण असंच झाकण लावून उन्हामध्ये ठेवून देणार आहोत। आता याचा पाक बनायला साधारण 15 ते 20 दिवस लागतात। 15 ते 20 दिवसामध्ये पण आपल्याला प्रत्येक दिवशी अशा प्रकारे फोडी वर खाली करून घ्यायच्या आहेत। काही लिंबांना जास्त वेळ सुद्धा लावू शकतो। हा जो पाक आहे तो लिंबांच्या फोडीमध्ये व्यवस्थित मुरला गेला पाहिजे। सगळ्यात शेवटी मला इथे 20 ते 21 दिवस गूळ घालून कंप्लीट झालेले आहेत। त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की पाक पहिल्यापेक्षा घट्ट झालेला आहे। लिंबांच्या फोडीमध्ये पाक मुरलेला आहे, फोडीसुद्धा मऊ झालेल्या आहेत आणि कलरही खूप सुरेख आलेला आहे। म्हणजेच आपले इथे गोड लोणचं तयार आहे। चांगल्या कडक उन्हामध्ये ठेवल्यानंतर पाक लगेचच तयार होतो। लोणचं छान मुरून तयार होते। तुम्हाला 20 ते 21 दिवसापेक्षाही जास्त दिवस लागू शकतात। मी तुम्हाला याची नंतर एक फोडसुद्धा तोडून दाखवते। आता हे लोणचं मी एका बाउलमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी काढून घेतलेलं आहे। परत नंतर आपल्याला बरणी स्वच्छ धुवून ती उन्हामध्ये कोरडी करून घ्यायची आहे आणि मग लोणचं भरून
ठेवायचा आहे। लोणचे जर तुम्हाला खूप काळ टिकवायचं असेल तर यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये। यामध्ये चमचा घालताना पण तो कोरडा करूनच घालायचा आहे। जर यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर पटकन बुरशी येते। तर या पद्धतीने तुम्ही हे गोड लोणचं नक्की करून बघा। व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन रेसिपी सोबत। टिल देन टेक केअर, बाय।